प्राचीन कथा, त्यात दडलेली रहस्य आणि त्यातून मिळणारं अथांग शहाणपण. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण अधिक मास महात्म्याच्या 7व्या अध्यायातील एका अत्यंत रंजक कथेचा वेध घेणार आहोत. ही गोष्ट आहे सुशीला आणि विमला यांची. वरवर पाहता ही एका घरात घडलेली अगदी साधी घटना वाटते, बरोबर? पण तसं नाहीये. या कथेच्या मुळाशी मानवी स्वभाव, कर्म आणि भक्तीचं इतकं सखोल तत्वज्ञान दडलंय की तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. चला तर मग या सादरीकरणातून आपण या कथेतील प्रत्येक बारकावा समजून घेऊया. तर कथेची सुरुवात होते ती एका मोठा रहस्याने. विचार करा, सुशिलेच्या दिव्याचं तेल वारंवार कुठे जात होतं? सुशीला अधिक मासाचं व्रत अगदी मनापासून अत्यंत निष्ठेने करत होती. ह्या व्रतामध्ये दीप पूजेला किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. पण अचानक तिच्या या पवित्र व्रतात एक विचित्र अडथळा येऊ लागला. कुणीतरी किंवा काहीतरी तिचा दिवा वारंवार विझवत होतो. आता हे रहस्य उलगडणं म्हणजे केवळ एका घटनेचा शोध घेणं नव्हतं, तर मानवी मत्सराची सीमा गाठणारा तो एक थक्क करणारा प्रसंग होता. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, रहस्यमय विझलेला दिवा. आता झालं काय? सुरुवातीला जेव्हा दिव्यातली वात मागे ओढून दिवा विझवला गेला, तेव्हा सुशिलेला अगदी सहज वाटलं की असू दे, एखादा उंदीर असेल. तिने दुर्लक्ष केलं, नवी वात घातली आणि पुन्हा ज्योत लावली. म्हणजे बघा, आपली पवित्र जागा कोणीतरी जाणीवपूर्वक विस्कटून टाकत असेल असा विचारही तिच्या निर्मळ मनाला शिवला नाही. मग 2 दिवसांनी पहाटे उठून ती बघते तर काय, संपूर्ण दीपूजा विस्कटलेली. तरीही बिचारीला वाटलं की हे काम एखाद्या मांजराचं असेल. पण जेव्हा दुसऱ्या दिवशी तिने पाहिलं की रात्री भरपूर तेल घालूनही दिव्यातलं तेल पूर्णपणे संपलंय आणि दिवा विझलेला आहे, तेव्हा मात्र तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. हे काम नक्कीच कोणत्याही प्राण्याचं नाहीये, तर हे कुणातरी माणसाचंच कुकर्म आहे हे तिच्या लक्षात आलं. आता तुम्हीच विचार करा, या पुढचा सुशिलेचा तर्क किती अचूक होता. घरात एकूण राहायला फक्त 3च व्यक्ती. एक म्हणजे स्वतः सुशिला, जी हे व्रत अत्यंत श्रद्धेने करत होती. दुसरी व्यक्ती म्हणजे तिचे पती, जे स्वतः अत्यंत सौश्रद्ध होते, त्यामुळे ते अशी पूजा मोडतील हे तर शक्यच नव्हतं. मग मागे उरली ती तिसरी व्यक्ती, आणि ती म्हणजे विमला. यात साध्या पण अचूक तर्काने सुशिलेला खात्री पटली की हे सगळं कुकर्म विमलेचंच आहे. पुढे काय होतं ते पाहूया भाग 2 मध्ये. सुशिलाची भक्ती आणि क्षमा. आता इथे सुशिलेने काय केलं असेल? तिने आपला संशय ओठावरही आणला नाही. तिने विमलेशी कोणताही वाद घातला नाही किंवा तू असं का केलंस असा जाबही विचारला नाही. त्याऐवजी तिने एक अतिशय उच्च आध्यात्मिक पातळी गाठली. तिने थेट भगवान पुरुषोत्तमाची प्रार्थना केली आणि चक्क विमलेच्या या कृत्याबद्दल देवालाच क्षमा मागितली. देवा, माझं हे व्रत कोणत्याही विघ्नाविना पूर्ण होऊ दे असा कृपाशीर्वाद तिने मागितला. विचार करा, मत्सराला क्षमेने उत्तर देणारी सुशिलेची ही आध्यात्मिक प्रगल्भता किती थक्क करणारी आहे, नाही का? आता आपण वळूया तिसऱ्या भागाकडे, व्रताची सांगता आणि दान. विमलेच्या या कृत्यानंतर बरोबर 4 दिवसांनी अधिक मास पूजाविधीच्या सांगतेचा दिवस उजाडला. सुशिलेची ही खरंच एक कठोर तपश्चर्या होती. शेवटच्या रात्री तिने पूर्ण वेळ जागरण केलं. देवाच्या नामस्मरणात रात्र जागून काढणं हे तिच्या अढळ निष्ठेचंच प्रतीक होतं. त्यानंतर अगदी पहाटे पहाटे नदीतीरी जाऊन तिने स्नान केलं आणि अत्यंत भक्तिभावाने दीपपूजा केली. आणि हो, केवळ पूजा करून ती थांबली नाही, तर पतीबरोबर घरी आलेल्या एका पुण्यवान ब्राह्मणाला तिने तो दीप दान दिला. अशा प्रकारे आलेले सर्व अडथळे पार करत तिने अत्यंत विधिवत आणि यथासांग आपल्या व्रताची सांगता केली. पण कर्माचा नियम कुणाला चुकलेला नाही. पाहूया भाग 4, कर्माचे फळ आणि विमलाची दुर्दशा. आता इथे दोन्ही पात्रांचं नशीब कसं बदलतं ते स्पष्टपणे दिसतं. एका बाजूला आहे सुशिला, जिच्या अंगावर व्रतपुण्याईचं तेज झळाळू लागलं. तिच्या निष्ठेमुळे तिला अफाट वैभव आणि ईश्वराची कृपा प्राप्त झाली. घरात अगदी शांतता आणि समाधान भरून राहिलं. पण दुसऱ्या बाजूला वारंवार दीपपूजेत मोडता घालणारी विमला आता एक दिवसाने निस्तेज होऊ लागली. तिला आजारपणाने घेरलं आणि तिच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने दुर्दशेला सुरुवात झाली. निसर्गाचा किंवा म्हणूया कर्माचा न्याय इथे अगदी स्पष्टपणे दिसून येतो. विमलेच्या या अधोगतीचा घटनाक्रम पाहिलात तर तो अतिशय वेगवान आणि भयानक होता. अवघ्या काही दिवसात तिच्या शरीरातील शक्ती निघून गेली. तिची नजर अंधुक झाली. तिने केलेल्या पापांची फळं तिला याच जन्मात आणि तीही इतक्या लवकर मिळू लागली. लवकरच तिचा मृत्यू ओढावला. पण तिचा हा प्रवास तिथे संपला नाही. मृत्यूनंतर यमाच्या दरबारात तिला स्वतःच्या पापांचा पाढा वाचून दाखवावा लागला.
एवढंच नाही तर पुढे अनेक खालच्या योनींमध्ये जन्म घेऊन तिला भयंकर दुःख आणि यातना भोगाव्या लागल्या. कर्माच्या अटळ सिद्धांताचे हे किती ज्वलंत उदाहरण आहे. मत्स्यला पोटी केलेल्या एका कृत्यामुळे संपूर्ण अस्तित्व कसं विनाशाकडे जातं हे इथे पाहायला मिळतं. आता वळूया या कथेच्या मूळ गाभ्याकडे. भाग 5, दीपपूजेचे खरे महत्त्व. सूत मुनींचे शब्द या परंपरेचा खरा अर्थ आपल्याला समजावून सांगतात. ते म्हणतात, भगवान श्री पुरुषोत्तमाला ही पूजा फार प्रिय आहे. जे भक्त हे व्रत आणि दीपपूजा अगदी मनापासून करतात त्यांच्यावर ईश्वराची अखंड कृपा राहते. केवळ आध्यात्मिकच नाही तर भौतिक पातळीवरही त्यांचं घर सुख, शांती आणि वैभवाने भरून जातं. सुशिलेच्या उदाहरणावरून हे सत्य अगदी लख्खपणे आपल्यासमोर येतं. ईश्वराची भक्ती माणसाला केवळ पारलौकिक नाही तर इथल्या या ऐहिक जीवनातही खऱ्या अर्थाने समृद्ध करत असते. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न आपण स्वतःला विचारलं पाहिजे की दिवा म्हणजे नेमकं काय? दिव्याचं महत्त्व एवढं सखोल काय? बघा, दिवा म्हणजे केवळ तेलावर जळणारी वात नाहीये, तर तो तेज आणि ज्ञान देणारा एक जिवंत स्रोत आहे. आपल्या आयुष्यातील अज्ञान, नैराश्य, दुःख आणि दारिद्र्य यांचा समूळ नाश करणारी ती एक प्रचंड शक्ती आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा दिवा आपल्या प्रपंचात म्हणजे भौतिक आयुष्यात आणि परमार्थात म्हणजे आध्यात्मिक प्रवासात ह्या दोन्ही वाटांवरचा आपला एक अत्यंत विश्वासार्ह मार्गदर्शक असतो. म्हणूनच तर त्याला पूजनीय मानलं गेलंय. आणि म्हणूनच या मूळ ग्रंथातील हे वाक्य मनाला भिडतं. दीपपूजन ही एक प्रकारची ज्ञान, तेज, प्रकाश आणि उत्कर्षाची साधना आहे. या कृतीकडे केवळ एक धार्मिक सोपस्कार म्हणून बघू नका, तर स्वतःच्या प्रगतीची आणि ज्ञानाची ती एक साधना आहे असं पाहिलं पाहिजे. जेव्हा सूत मुनींनी ही कथा सांगितली तेव्हा तिथे उपस्थित असलेला संपूर्ण श्रोतृवर्ग अगदी आनंदून गेला, कारण त्यांना केवळ एक गोष्ट समजली नव्हती तर जीवनाचं एक महान तत्व उमगलं होतं. आणि आता या सखोल विश्लेषणाच्या शेवटी एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नासह आपण थांबणार आहोत. आजच्या या आधुनिक काळात जेव्हा आपण दीप प्रज्वलित करतो तेव्हा त्या ज्ञानाच्या प्रकाशाने आपण आपल्या स्वतःचा किंवा समाजातील अज्ञान आणि नैराश्यासारखा कोणता अंधार नष्ट करायला हवा? या प्राचीन कथेतील शहाणपण आपण आजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात कसं लागू करू शकतो याचा नक्की विचार करा. हा विचारच आपल्याला खऱ्या अर्थाने प्रकाशाकडे घेऊन जाईल. अशाच एका रंजक आणि सखोल सादरीकरणासह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत ज्ञानाचा हा प्रकाश असाच तेवत राहू